गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि माझे एक ताई साहेब मला म्हणले, अक्का तुझ्या देवांना तू ही जी छोटे छोटे कपडे आणलेत ना ती कसे आहेत दाखव. तर एकदा दाखवते तुम्हाला आज. तर हे आहे कृष्णांची कपडे, हा आहे मुकुट, ही छोटीशी कपडे, ही त्यांना माळा, हे दोघांना पण अशा. आणि इकडं अन्नपूर्ण एक आहे, ती अन्नपूर्ण आहे, वाटी घेतलेली ना पळी हातात, ही अन्नपूर्ण आहे. आणि ही आहे सरस्वती माता. सरस्वती माता नाही मैत्रिणींनो, पण असंच देवीचं आहे. आणि ती ही आहे तुळजापूरची आहे साहेब. आणि ही छोटं छोटं देव, इकडे विठ्ठल रुक्माई महादेव स्वामींला हे अशी कपडे येतं. हे गणपती बाप्पाला इकडं अशी. असंच माझ्या ताईसाहेब मला बरेचसे म्हणायचे, अक्का की दाखव देव, म्हणून दाखव म्हणलं तुम्हाला. ही मोराचं पिसार. काय झालं मित्रांना सांगतो, इकडं वर बघ, सांग सगळ्यांना काय झालंय. होय, आणि गार लागतोय का पाणी? सगळ्याला देतय ती काका, जी येते त्यांना पाणी देतोय. दिकी आज गणेश सरांना मिठाचा बटाटा केलाय बघा. त्यात थोडंसं टाकू का तिखट? टाकू. फ्रीज आणलाय आता, काकांना आमच्या चहाची पार्टी करते मस्त पैकी. इकडे बटाटे उकाडलं तर इथं. हा पार्टी वय द्यायची की नको, तसली नाही तसली नाही पार्टी. 31 वर 1200, म्हणजे ते 4 वर्षाची वॉरंटी असतील त्याला. काहीतरी गॅसचं वगैरे असतं. हो का, पोरांनी तर कसं केलं मैत्रिणी, हो कसे हात फिरवतात त्याच्यावर. आणि कालच रात्री चालू केलाय, काल केलाय चालू, ते डेमोसाठी आले होते. तर ह्यात अजून काहीच नाही. काल हे ठेवलं, दूध ठेवलं होतं रात्री फक्त, कारण का मंडई आणल्याशिवाय काय ठेवणार आहे ना मी, मला मंडईला जावं लागन. हे पते. आणि पोराने ही बर्फाला सारखं हो का आत टाव बाहेर काढ, हो का कसं केलं बघा लगेच. हे बघू शकता, हे गणेश स्वच्छता अभियान, गणेशची स्वच्छता एकदम. हे बघू शकता हो का. आणि नंतर खायला बस ना तिथं, हिथं कुठं आलाय लगेच बघता खाता खाता. कशाचं मैत्रिणींनो, अगं ही काय सोपं आहे का? हात लावून तिथं मळतय देती. आणि नुसता बर्फ खाताय त्यातला. आता खाता उठायची काय गरज आहे का? मीठ देऊ का तिखट देऊ? बर, तोच म्हणला होता मिठाचं दे. चला आता जेवायला सगळं काम झालं, सगळं काम उरकलं, दाखवते तुम्हाला 1 मिनिट. इकडं बटाट्याची भाजी उकडलेली केली, तात्यांना दिलं जेवायला. आता ताईन मी जेवण करणार आहे आम्ही. हे असं किचन. डबा घेऊन या वैभव सर, इकडे या. तर वैभव सर चाललेत बघा ज्वारी खुडायला, आणि बरोबर 12 वाजल्यात त्या, आणि 12च्या राट्यात निघाल्यात ती बघा. डबा घेऊन चाल. आणि मैत्रिणींनो किती लांब आहे माहितीये का इथून ज्वारी खुडायचं? किती होत आहे? 1-1.5 किलोमीटर असत. तू निघाली का? तू नाही जायची ग? जाता जाताच बिस्किटचा पुडा खा दोघं बी, सावलील बस तिकडं. अगं पण ते कानाला बांध की, तुझ्या बांध, तसं काय ऊन बिन नाही लागत. ऊन नाही लागत त्याला. ऊन लागतं का नाही तुला? टोपी का नाही घातली? नानी कुठे गेल्यात बरेच पैसा विचारतात. अहो नानी ज्वारी चालली 8-10 दिवस झालं नानींची.
आणि सर बी जातात ज्वारी खुडाय, पण सर आता 12 वाजता निघाले, 1-1:30 वाजेपर्यंत पोचते बघा. इकडे येऊन सांग, इकडे. मला येऊ नका. आबाचं काय ऐकती बाई, नानी एकटी मरून जाईल. लय वाळून गेलेत अगं, काल बघू वाटाना. वाळून वाळूनच गे. नानी काल आलते मैत्रिणींनो, किती दिवसात ना ग, 5-7 दिवसात ना. नानी ना वाळूनच गेले. हे सगळं नानीचं दालबाड बसलंय बाई, काय कर. खायला नाही म्हणल्यावर काय करायचं मैत्रिणींनी. नाही खायच नाही काय. पण काम आहे, उठल्यापासून जात्यात 6ला कितलं जातात का, कितलं जातात नानी. मला काय माहिती मी कुठं ते कुठं. वाळून वाळून गेलेत बघू सुद्धा वाटाणा.